चवर्ते विश्वमखिलं ब्रह्मादिदेवासुरा यत्सत्त्वादमृषैव भाति सकलं रज्जौ यथार्यर्भ्रमः यत्पादप्लवमेकमेवै भवाम्बोधेस्थितिर्षावतां वन्देऽहं तमशेषकारणपरं रामाख्यमीशं हरिं नानापुराणनिगमागमसम्मतं यत् रामायणे निगदितं क्वचिदन्यतोऽपि स्वान्तसुखाय तुलसी रघुनाथ गाथा भाषानिबन्धमतिमञ्जुलमातनोति। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम्। एक बाणी, एक पत्नी, एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा आहे। रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी, रामकथा प्रपंचामध्ये सर्व प्रश्नांची उत्तर आहे। रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी आहे, तर रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं साधन आहे। अशी सुरस, अवीट, पवित्र, गोड श्रीराम कथा। आज श्रीराम कथेचा चतुर्थ दिवस। गेली 3 दिवस तुम्ही आम्ही सर्व रामकथा चिंतन करण्याच्या संबंधाने एकत्रित आलेलो। थोर संत प्रातस्मरणीय गुरुदेव गगनगिरीजी महाराजांचा कृपा आशीर्वाद, सर्वांचा सहयोग आणि या सर्व भाविकांच्या द्वारा घडवून आलेला दिव्य आणि भव्य असा सोहळा, आणि यामध्ये संयोजकाच्या वतीनं मला मिळालेल्या निमंत्रणामुळे गेली 3 दिवस तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा झालेला लाभ, या संबंधाने उपस्थित माझ्या उजव्या भागाला बसलेली सगळी साधू संत मंडळी, त्यांना मनोभावी वंदन। वारकरी मंडळी, महाराज मंडळी, आई बहिणी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव, जेवू घालणारे, पाणी पाजणारे, स्वयंपाक करणारे, छोटे मोठे सर्व सहयोग देणारे सर्व भाविक, अतिशय मंडप सुंदर, अतिशय साऊंड सिस्टीम, शूटिंगवाले, तुम्हालाही धन्यवाद। आणि दररोज आमच्या घरातलं स्वतःचं कार्य आहे असं समजून मनापासून या कार्यक्रमाचा प्रचार प्रसार करणारी सर्व पत्रकार मंडळी, त्यांनाही व्यासपीठावरून मनोभावे वंदन करतो। आपण कालपर्यंत कथा श्रवण केलेली आहे, सीता स्वयंवर। आज नियोजित वेळेमध्ये आपणाला केवट कथेपर्यंत पोहोचायचं आहे। रामचंद्र प्रभूच्या गळ्यामध्ये सीता मातेनं पुष्पमाला अर्पण केली, पण मोगऱ्याच्या, गुलाबाच्या, झेंडूच्या, अन्य कोणत्याही फुलाची नाही। हे ऐकताना नवल वाटेल तुम्हाला, मोहाच्या फुलाची। कोणी वापरतंय का? हे नीट आहे का? सीतामाईनं मोहाच्या फुलाची माळ रामचंद्राच्या गळ्यात घातली। त्याचं कारण सांगितलेलं आहे। मोहाच्या फुलामध्ये पागल करण्याची ताकद आहे। हे जरा मन लावून ऐका। मोहाची फुलं रात्रभर भिजत घाला आणि घमेलं भरून भिजलेली फुलं सकाळी बैलाला खाऊ घाला, बैल पागल होतो। बरेच बैल पागल होतात।